मी खाण्याचा जय जिजाऊ मी खाण्याचा स्टॉल लावला होता। माझ्या स्टॉलला पण भरपूर रिस्पॉन्स मिळाला। मेन म्हणजे आपल्या विजयाताईंनी स्वतः भरपूर खरेदी केली, त्यांच्यामुळे बाकीच्यांनी पण खूप खरेदी केली। विजयाताईंचे खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांनी खूप छान सहकार्य केलं। त्यांनी असंच नेहमी आम्हाला सहकार्य करावं, असे स्टॉल लावावं, आम्ही आमची बिझनेस अजून ग्रोथ करू। धन्यवाद। नमस्कार। विजयाताईंनी जो उपक्रम राबवला की मराठी लोकांसाठी मराठी लोक बिझनेसमध्ये ॲड व्हायला पाहिजे, या हिशोबाने महिलांनी सक्षम व्हायला पाहिजे। महिला दिनाच्या निमित्ताने 3 दिवस विजयाताईंनी स्टॉल लावला आणि महिलांना तो अनुभव आला। तर महिलांना अशी हिंमत दिली विजयाताईंनी, तुम्हाला कुठेही अडचण आली तर काहीच हे बाळगायचं नाही, माझ्याकडे यायचं, मी सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व करेल, असं विजयाताईंनी आम्हाला सांगितलं। धन्यवाद। नमस्कार, मी पूनम खडसे आणि माझा साड्यांचा बिझनेस आहे, पूनम साडी शृंगार म्हणून। आणि मी इथे बितुरकर पाड्याला विजयाताईच्या माध्यमातून स्टॉल लावलेला। मला खूप छान असा अनुभव आला, सेल पण छान झाला आणि विजयाताई नेहमी आम्हाला मदत करत राहतात, इथून पुढे पण त्या करतच राहतील आम्हाला मदत, आणि छान रिस्पॉन्स आला साड्यांना पण। शिवसेना प्रभाग क्रमांक 7 आणि महाराष्ट्र उद्योजक परिवार ह्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती व जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, महिलांना बाजारपेठ, जे उत्पादन करतात त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही हा 3 दिवसांचा ग्राहक पेठ आयोजित केली होती। त्यांना चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि बऱ्याच लोकांनी इथं ह्या स्टॉलला भेटी दिल्या आणि चांगली विक्री ह्या लोकांची झाली। आमचा उद्देश हाच आहे का महिलांच्या ह्या ज्या उत्पादित केलेल्या वस्तू आहेत त्यांना ग्राहक पेठ मिळावी किंवा ग्राहक मिळावेत किंवा त्यांची विक्री काय म्हणतात त्याला विक्री वाढावी, हाच उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून हा एक ग्राहक पेठ आयोजित केलेली होती। उद्देश होता महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने, हा हेतू आम्ही सफल झाल्या, थोडा का होईना महिलांचं सफल झाल्यासारखं असं आम्हाला जाणवलं, तर जेणेकरून ह्या महिला पुढे मोठ्या उद्योजक होतील आणि त्यातून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतील अशी अपेक्षा आहे।